श्रीराम जय जय राम। भगवत कृपेचा लोंढा म्हणजे काय? कोणतेही बी पेरताना ते अत्यंत शुद्ध असावे, म्हणजे किडलेले किंवा सडलेले नसावे। भगवंताशिवाय दुसऱ्या कोणत्याही फळाच्या हेतूने केलेली भक्ती ही सडलेल्या बीजासारखी आहे। आता सुरुवातीलाच उत्तम बी पैदा होईल असे नाही, परंतु प्रयत्नाने ते साधता येते। पुष्कळ वेळा काहीतरी ऐहिक सुखाच्या इच्छेने मनुष्य भक्ती करायला लागतो, म्हणजे त्यावेळी तो सडके बीज पेरत असतो। प्रारंभी अशा तऱ्हेचे काहीतरी निमित्त होतच असते, परंतु थोड्याशा विचाराने शुद्ध बीजाची पेरणी होणे जरूर आहे असे चित्ताला पटते। भगवंताची अनन्य भावाने प्रार्थना करावी। पाऊस पडणे वा न पडणे ही गोष्ट सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन आहे आणि तो यथाकाळ पडतोही। असे पहा की एखादे शेत खोलात असले की त्यात पाणी इतके साचते की ते जर बाहेर काढून लावले नाही तर सबंध पीक कुजून जाते। त्याच अर्थाने भगवत कृपेचा लोंढा जर जोराचा असला तर बंधारा फोडून तो बाहेर सोडणेच जरूर असते। असे करण्यात दोन्हीकडून फायदा असतो। एक म्हणजे शेतात जास्त झालेले पाणी बाहेर काढून लावल्याने शेतातील पीक न कुजता उत्तम वाढते, आणि दुसरे म्हणजे हे बाहेर घालवलेले पाणी आजूबाजूच्या शेतात पसरून तिथलेही पीक वाढवायला मदत होते। बंधारा फोडून पाणी बाहेर लावणे याचेच नाव परोपकार। साधकाची जगशी प्रगती होत जाईल त्याप्रमाणे मध्यंतरी सिद्धी प्राप्त होऊन बोललेले खरे होणे, दुसऱ्याच्या मनातले समजणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अदृश्य गतीने जाणे इत्यादी प्रकार घडू लागतात। अशा वेळी मोहाला बळी न पडता त्यांचा उपयोग स्वार्थाकडे न होईल अशी खबरदारी घेणे जरूर असते। उपयोग करायचाच झाला तर दुसऱ्याचे काम करण्यात, परोपकारात व्हावा। यालाच बंध फोडून पाणी बाहेर लावणे असे म्हणता येईल। शहाण्या माणसाने आपले सुख बाहेरच्या वस्तूवर अवलंबून न ठेवण्याचा अभ्यास करावा। बाहेरची वस्तू सुटली तरी मनाला दुसरी वस्तू देणे अवश्य असते। अशी वस्तू म्हणजे भगवंत होय। भगवंत हा नेहमी राहणारा, स्वयंपूर्ण आणि आनंदमय असल्यामुळे त्याचे चिंतन करता करता मनामध्ये ते गुण उतरतात। अर्थात मन भगवंताच्या चिंतनाने आनंदमय बनल्यावर त्या माणसाला जीवन किती रसमय होत असेल याची कल्पना करावी। मी त्याचा आहे आणि हे सर्व त्याचे आहे अशी सारखी जाणीव पाहिजे। किती आनंद आहे त्यात। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल। श्रीराम जय जय राम। 24 तास 7ही दिवस अखंड नाम जप। श्री महाराज। अखंड म्हणजे खंड न होता आणि नामजप म्हणजे देवाच्या नावाचा उच्चार किंवा जप। अखंड नामजप म्हणजे देवाच्या नावाचा खंड न करता केला जाणारा सतत जप। नामस्मरण हे प्रत्येक संतांच्या शिक्षणात एक महत्त्वाचा भाग राहिला आहे। रामनाम भक्तांच्या मनात स्थिर होऊन त्यांच्या जीवनात शांती, समाधान आणि भक्तीची अनुभूती देतात। अनेक संतांनी आणि भक्तांनी आपले संपूर्ण जीवन नामस्मरणात घालवले। संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव यांच्या अभंगामध्ये नामजपाचे महत्त्व वारंवार नमूद केले आहे। अखंड नामजपामुळे मन एकाग्र होते, वाईट विचार दूर जातात आणि आत्मशुद्धी साध्य होते। आजच्या धावपळीच्या जीवनात मनःशांती मिळवण्यासाठी अखंड नामजप हा एक साधा पण प्रभावी मार्ग आहे। फक्त काही वेळ देवाचं नाम घेतलं तरी मनाला शांती मिळते। अशा या अखंड नामजपामधून केवळ आध्यात्मिक लाभच नाही,
तर मानसिक आणि भावनिक स्थिरताही मिळते. त्यामुळे हा नामजप आपल्या जीवनाचा एक भाग करणे आवश्यक आहे. अखंड नाम जपाची उदाहरणे. 1. संत रामदास स्वामी. संत रामदास स्वामींनी श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा अखंड जप करण्याची परंपरा सुरू केली. त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रामनाम जप मंडळे स्थापन केली आणि लोकांना अखंड नामस्मरण करण्यासाठी प्रोत्साहित केलं. अजूनही काही ठिकाणी हा जप अखंडपणे चालतो. संत तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामधून विठोबा, पांडुरंग या नामाचा जप करत जनतेला भक्तीचा मार्ग दाखवला. त्यांचं जीवनच नामस्मरणात व्यतीत झालं. श्री गोंदवलेकर महाराज. गोंदवले, सातारा येथील श्री गोंदवलेकर महाराज यांनी नामजपाची अखंड परंपरा सुरू केली. त्यांच्या संस्थानात आजही राम नाम अखंड जप सुरू आहे. 24 तास 7ही दिवस. पंढरपूरच्या वारीतील नामजप. वारीच्या काळात लाखो भक्त विठ्ठल विठ्ठल असा अखंड नामजप करत चालतात. ही वारी म्हणजे चालत्या अवस्थेतील अखंड नामजपाचं अद्वितीय उदाहरण आहे. नामजप सप्ताह, अखंड जप यज्ञ. अनेक गावांमध्ये किंवा मंदिरामध्ये 7 दिवस, 11 दिवस इत्यादी कालावधीसाठी अखंड नामजप सप्ताह आयोजित केला जातो. यात दिवस रात्र देवाचं नाम घेतलं जातं. हेही अखंड नामजपाचं एक उदाहरण आहे. श्रीराम जय राम जय जय राम. लहान मुली बाहुली बरोबर खेळतात, तिला जेवू घालतात, निजवतात. त्यांना ठाऊक असते की ही निर्जीव आहे, पण भावनेने तिला सजीव कल्पून तिच्याशी त्या खेळतात. तुम्हीही अशा भावना का करीत नाही की परमात्मा आपल्याशी बोलतो आणि आपणही त्याच्याशी बोलतो. ही भावना जो जास्त दृढ होईल तो खरोखर तो तुमच्याशी बोलू लागेल. मनातून आपले नाते भगवंताशी ठेवावे. आपले सगळे जीवन जर भगवंताच्या हाती आहे तर जीवनातल्या सर्व घडामोडी त्याच्याच हातात असणार. आपण सात्विक कृत्य करतो पण त्यांचा अभिमान बाळगतो. सात्विक कृत्ये चांगली खरी, पण त्यात अभिमान ठेवला तर फार वाईट. एक वेळ वाईट कृत्ये परवडली, केव्हा तरी त्यांचा पश्चाताप होऊन मुक्तता तरी होईल. पण सात्विक कृत्यातला अभिमान कसा निघणार? मी आप्तइष्टांना मदत केली आणि आप्तइष्ट म्हणू लागले यात याने काय केले? परमात्म्याने त्याला दिले म्हणून त्याने मदत केली. हे ऐकून मला वाईट वाटते. इथे वास्तविक पाहता परमात्मा त्यांना आठवला आणि मी मात्र मी दिले असा अभिमान धरून वाईट वाटून घेतो. परमात्म्याने त्यांना माझ्या हाताने दिले हीच सत्यस्थिती असताना मला वाईट वाटण्याचे काय कारण? म्हणून परमात्म्याच्या इच्छेने सर्व काही घडते आहे ही भावना ठेवावी. आपण परमात्म्याजवळ मागावे की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझे समाधान भंगू देऊ नकोस. माझा मीपणा काढून टाक, तुझा विसर पडू देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे. आपले जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.